चातुर्मासानंतर येणारी ही पहिली एकादशी आहे. मान्यतेनुसार देवी एकादशीचा या दिवशी भगवान विष्णूच्या अंशातून जन्म झाला होता आणि म्हणूनच या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात. पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते, तेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता. याच वेळी भगवान विष्णूच्या शरीरातून एका दैवी देवीचा जन्म झाला. तिने युद्धात मूर राक्षसाचा वध केला. यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करतील त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल. तेव्हापासून एकादशीचे व्रत पाळले जाते. देवी एकादशी सोबत भगवान विष्णूचीही पूजा केली जाते. भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात. भगवान श्रीकृष्णाचे परममित्र सुदामा यानेही उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते. या व्रताच्या महिम्यामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले. भगवान विष्णूंना या दिवशी सुपारी, नारळ, फळे, लवंगा, पंचामृत, अक्षता, मिठाई, चंदन आणि तुळशी अर्पण करावी. उत्पत्ती एकादशीचा उपवास करून एकादशी महात्म्य श्रवण केले तर 1000 एकादशी केल्याचे पुण्य मिळते व वैकुंठ लोकात प्रवेश मिळतो. उत्पत्ती एकादशी व्रताचा विधी केल्याने दाम्पत्याच्या जीवनात आलेल्या अडचणींचा नाश होतो. घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरात सुख समृद्धी नांदते. लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आजार आणि भयापासून मुक्ती मिळते. एकादशीला उपवास करण्याची सुरुवात करायची असल्यास उत्पत्ती एकादशीपासूनच करावी, कारण याच दिवशी एकादशीपासून या व्रताचा प्रारंभ होतो. एकादशी व्रताची तयारी दशमी तिथीपासून व उपवास दशमीच्या रात्रीपासून सुरू होतो. या दशमी तिथीच्या संध्याकाळच्या भोजनानंतर काहीही खाऊ नये. अति बोलून आपली ऊर्जा वाया घालवू नये. रात्री ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्वात आधी व्रताचा संकल्प सोडावा. नित्य दिनचर्या झाल्यावर स्नानादी कर्मे करून भगवान श्री विष्णूंची पूजा करून कथाश्रवण करावी. रात्री भजन कीर्तन करावे. अजाणतेपणे झालेल्या अपराधांची भगवान श्री विष्णूकडे क्षमा मागावी. द्वादशीच्या दिवशी प्रातःकाळी ब्राह्मण आणि गरिबास भोजन व दक्षिणा देऊन व्रताची पूर्णाहुती करावी. अशा प्रकारे उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्याने भरपूर पुण्य मिळते. श्री स्वामी समर्थ.